बीड जिल्हा कारागृहामध्ये मारहाणीची घटना समोर आली होती आणि त्यानंतर महादेव गीते यांनी देखील तक्रार केली होती आणि महादेव गीते यांच्या पत्नी मीरा गीते यांनी देखील तक्रार केली होती. आज पोलीस अधीक्षक यांनी त्यांची भेट देखील घेतली. काय नेमकं भेटीमध्ये चर्चा झाली आणि काय त्यांच्याकडे पुरावे दिलेत, कुठला अर्ज केला? त्यांना एवढं दाखवून दिले. मी आता सरांशी बोलणं केलं की आतमध्ये जे मारहाण झाली त्याच्याबद्दल मला केस टाकायची होती. म्हणजे मला सांगायचं होतं सरांना की कसल्या पद्धतीनं मारले आणि काय काय झालेले. पण आतमध्ये गेल्याच्यानंतर सरांनी माझ्याशी बोलणं केलं आणि सरांनी सांगितलं की हे आता आमच्या हातात न राहता हे जेल प्रशासनाच्या हातामध्ये आहे. तुम्हाला जे केस वगैरे काही जे करायचं असेल तुम्ही जेल प्रशासनाला करू शकतात. मात्र या अगोदर तुम्ही जेल प्रशासनाकडे CCTVची देखील मागणी केली होती, तसा अर्ज देखील दिलेला होता. त्याच्यावरती काय उत्तर मिळालं देत आहेत का? उत्तर तर आणखीन कोणत्याच गोष्टीचं मिळालेलं नाही आहे. मीच नाही तर महादेव गीतेंनी म्हणजे माझ्या पत्नीसुद्धा हर्सुळ जेलमधून सुद्धा त्यांनी अर्ज वगैरे दिलेला आहे की राजेश वाघमोडे आणि महादेव गीते म्हणजे त्यांना स्वतः मारहाण झालेली आहे आणि CCTV फुटेजची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. मात्र नेमकी मारहाणीची घटना काय घडली होती आणि तुम्हाला जे तुमच्या पत्नीने सांगितलं नेमकं काय काय सांगितलं होतं, कशा पद्धतीने सगळं घडलं होतं? ह्यांची 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग चालू होती. वाल्मिक कराड हा आपल्या जेलरच्या ऑफिसला बसून त्यांची मीटिंग वगैरे झालेल्या आहेत. ह्या सगळ्या मीटिंग झालेल्या असताना त्यांनी त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये एकमेकाला बघितल्याच्यानंतर म्हणजे जे उकसवण्याची पद्धत असते त्या सुरू केल्या. त्याच्यानंतरही त्यांनी काही हे केलेलं नाही. महादेव गीते हा माणूस असा आहे की तो खूप सायलेंट माणूस आहे. जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत कुणालाही त्रास न देणारा माणूस आहे आणि याची गवाही प्रत्येकजण देऊ शकतं. त्याच्यानंतर त्यांनी मुद्दामून सुरुवात केली आणि स्वतःहून 10 लोकांनी मिळून माझ्या पतीला आणि राजेश वाघमोडे ह्यांना सगळ्यांना मारहाण केली. सगळं काही झाल्याच्या नंतर त्यांनी मारहाण केलेली असताना त्याच्यात काठ्यांचा बी म्हणे उपयोग करण्यात आलेला आहे. तो उपयोग कसा करण्यात आला आहे? मग लाठीकाठी कुठून आली तिथं? मग त्याच्या एकच विचार आहे ना, म्हणजे सगळे काही मिळालेले आहेत तिथं. वाल्मिक कराडला तिथं त्या सुविधा हे जे भेटत होत्या त्याला फक्त आडवं जाणारं कोण होतं तर महादेव गीते होता. मग हे सगळं काही करून त्यांनी त्याही ठिकाणी मारहाण झाल्याच्यानंतर त्यातले जे सुदर्शन घुले वगैरे आहे त्यांनी बोलता 2 शब्द बोलून गेले की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये आहोत म्हणून तुम्ही वाचलात, नाहीतर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल बेकार करून तुम्हाला मारलं असतं बाहेर असते तर. असं कोण म्हटलं? एक तर हे आपला सुदर्शन घुले आणि दुसरं ते प्रतीक घुले वगैरे आहेत ना ते. पण हे सगळं घडत असताना 2 गँगमध्ये झालं हे अशा पद्धतीने सांगितलं जातं. 2 टोळ्यामध्ये वाद झाला. मग नेमकं काय वस्तुस्थिती काय? टोळ्या कुणाच्या आहेत तिथं? त्या जेलरला जाऊन विचारायचं टोळ्या कुणाच्या आहेत आतमध्ये. सध्या त्या टोळीमध्ये जर विचार केला तर जेलरही टोळीचाच एक भाग झालेला आहे. त्याच्या समोर आणि वाल्मिक कराडच्या, कारण त्याच्या मनावर तो चालतो ना. आतापर्यंत माझ्या पतीला हॉस्पिटलची सुविधासुद्धा मिळालेली नाही आहे. जेलमध्ये आज जाऊन किती दिवस झालेले आहेत. एक तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे. बबनभाऊ गीतेला सुद्धा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आहे, महादेव गीतेलाही. आणि त्यातले त्यात जे बाकीचे 3 आहेत ते तर नसताना देखील त्यांची नावं घेतलेले आहेत तिथं. हे सगळं काही वाल्मिक कराडच्या नावावर चालतं ना एवढं सगळं काही. पण एकच माझं सांगणं आहे वाल्मिक कराडला पण, लोकांचे लेकरं बाळ रस्त्यावर आणून सुखी कोणी होत नसतंय. हे पापाचा घडा भरला ना कधी सांडणारा असतो पण तुमचा फुटणारा आहे म्हणावं. मात्र एवढं सगळं वाद झाल्यानंतर मारहाण महादेव गीते यांना झाली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं का? ते जे करणं गरजेचं होतं तशा पद्धतीने काय झालं? काहीही झालेलं नाही. जेवढं लवकर होईल त्यांना संभाजीनगरला हलवण्यात आलं आहे. म्हणजे जितक्या तात्काळ हॉस्पिटल मिळायला पाहिजे तितक्या तात्काळ संभाजीनगर मिळालेलं आहे. मात्र वाद जो दाखवला तो सुदीप सोनवणे आणि वाघमोडे याच्यामध्ये वाद दाखवला. नेमका त्यामध्ये महादेव गीते तो कुठं उल्लेखच केला गेला नाही. दाखवलं ना प्रशासनाने जे प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये असं काहीच दाखवलं नाही. जेलरनं तर सांगितलंय ना महादेव गीतेने आणि अक्षय आठवलेनं मारले म्हणून. हेच तर अगोदर सुरुवात त्यांनीच केलेली आहे ना. आतमध्ये तर आपण गेलो नव्हतो बातमी आणायला. मग ही आतून बातमी आल्याशिवाय कशी झालेली आहे? मग त्यांनी जे केलं त्याच्यानंतर त्यांनीच सांगितलं असं काही झालेलं नाहीये. काय लपवायचा प्रयत्न करता येईल प्रशासन? दाखवत असेल ना, कदाचित त्यांना भीतीही असेल की वाल्मिक कराडची बदनामी होऊ नये त्याला मारलं म्हणून. पण एवढं तर आहे की तिथं मारहाण झालेली तर आहे. मग हे सगळं काय CCTV फुटेजमध्ये. महादेव गीतेंनी फोनवरून बोलत असताना काय काय सांगितलं, काय काय माहिती दिली का? तर तुम्हाला ज्यावेळेस मारहाणीची घटना घडल्यानंतर फोनवर तुमचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलंय की तू एकच मागणी कर, CCTV फुटेजची मागणी कर. कोणी कुणाला मारले त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. मग CCTV फुटेज द्यायला पाहिजे ना, का विलंब लावतायत? मग झालेलं नाही तर तुम्ही सांगा द्या, याच्यात काही झालेलं नाही बघा हे CCTV फुटेज आहे म्हणून. मात्र त्यांनी एक कारागृह प्रशासनाला देखील अर्ज केलेला होता. त्या अर्जावरती काय झालं का? उत्तर मिळालं काय? काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. काही असं झालंच नाही. असंच सध्या चालू आहे. कारागृहाला द्या किंवा इथं ऑफिसला द्या, नाही तर एखाद्या पोलीस स्टेशनला द्या. सध्याची परिस्थिती अशी आहे सगळे गडेलगुपच आहेत. म्हणजे कुणीही कुणाच्या बाबतीत काहीच करत नाही आहे. म्हणजे अन्याय होणारा तो आम्हीच आहेत.
आणि न्याय मागण्यासाठी जरी आम्ही गेलो तरी हे आमच्यावरच परत अन्याय होतोय. आपण पाहतोय धक्कादायक आहे. ताई, तुमचे देखील मिस्टर तिथं आहेत. काय घडलं होतं नेमकं? तुमचं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं, काय त्या फोनमध्ये संवाद आहे तुमचा? काही नाही, फोनमध्ये असं म्हणले की आम्हाला मारलं आहे इथून आणि आम्हाला संभाजीनगरला हलवित आहेत इथून म्हणून. सकाळी आम्ही नाश्त्याच्या टायमिंगला गेलात तिथं, तर त्यांचे मारामारी चालू होती. म्हणजे भाऊला मारलं होतं, भाऊला, आणि त्याच्यामुळे हे लांब बसलेले होते. त्या टायमिंगला, जेवणाच्या टायमिंगला त्यांना मारामारी झालेली. किती जण मारत होते? काय नेमकं फोनवरती संवाद काय काय झाला तुमचा? फोनवरती काही नाही म्हणले की आम्हाला असं मारलेलं आहे इथं आणि तुम्ही आता काही इथं येण्याची गरज नाही आहे, आम्हाला इथून नेईल येतं. तुमच्या मिस्टरला पण मारहाण केली का? त्यांना नाही, ते दूर बसलेले होते ना, म्हणजे भाऊला आणि दुसऱ्या भाऊंना मारामारी केलेली आहे. हे दूर बसलेले होते. अच्छा, नेमकं तुमचे पती कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने हे आता काय मागणी तुमची? ते माझे मिस्टर गुन्ह्यामध्ये नाहीतच. पहिली गोष्टचा त्यांच्यावर गुन्हा थोपलाय, म्हणजे केला नाही गुन्हा तरी पण त्यांच्यावर लावलाय गुन्हा. अच्छा, आता काय मागणी नेमकी? काय नाही, आता काय मागणी असणार आहे? हे सगळं प्रकरण समोर हे झालं पाहिजे. हा, सगळं प्रकरण समोरून आलं पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. ताई, एवढं सगळं घडतंय, मग एवढं सगळं घडत असताना मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री दादा आहेत, त्यांच्याकडे काय मागणं असेल आणि हे सगळं थांबण्यासाठी कशा पद्धतीने केलं पाहिजे? का तर तुम्ही पीडित आहात असं तुमचं म्हणणं आहे, तर त्याच्यावरती काय मागणं असेल त्यांच्याकडे? आता सगळ्यात मेन म्हणजे आता जे दादा आहेत वगैरे आहेत, सगळे आहेत, ह्यांनी काही कोणी डोळे झाकून बसलेले नाहीत. त्यांच्या कानावर गेलेलंच असणार आहे. मग यांनी कोणतं पाऊल उचललं आहे का? नाही. माझा कुणावरच विश्वास नाही आहे. माझा जो प्रशासनावर विश्वास होता तो पूर्ण उडालेला आहे. कारण मी आता सरांशी बोलणं केलं तेव्हा सरांनीसुद्धा सांगितलं की इथं हे चालणार नाही, सगळं आपलं जेल प्रशासन बघल इथून पुढच्या गोष्टी. मग काय होतं आहे, 29 जूनला महादेव गीतेच्या घरी येऊन गोळीबार होतो. त्यांनी ते जे राजाफड, रघुफड, सनी वगैरे हे जे आहेत हे वाल्मिकराच्या माणसांनी त्यांचा माणूस मारून जातात आणि ज्या ठिकाणी बबनभाऊ गीते नसताना देखील त्यांचं नाव ओवलं जातं. महादेव गीतेला गोळी लागलेली असताना देखील त्यांचं नाव ओवलं जातं. मग हे प्रशासन आहे काय? आतापर्यंत कोणतंही नेता असो किंवा कोणी असो डोळे झाकून तर कोणी बसलेलं नाही आहे ना. पण एक विषय याच्यामध्ये, महादेव गीतेंनी देखील तक्रार दिली होती आणि गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यासंदर्भात कोणाला अटक केली का? काय झालं का नेमकं त्यात? नाही. ते जे होते ज्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला होता त्यांना काय एका महिन्यात सोडलं. अहो, साधं माझ्या मिस्टरांना म्हणजे लागलेलं असताना, म्हणजे गोळी लागलेली असताना हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्यांना त्यांनासुद्धा पोलिसांनी 2-2 महिन्याची सजा केलेली होती. त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं होतं. पण मारहाण करणारे आरोपी आता गुन्हा दाखल केला त्यावेळेस तुमच्याकडे त्याची माहिती सुद्धा असेल, नावं सुद्धा असेल, कोण कोण होते आणि त्या संदर्भात पोलिसांनी कसं हे केलं आणि नेमकं ते प्रकरण थांबलं कुठं? का तर शेवटी यांना सुद्धा मारहाण झाली होती, 307चा गुन्हा होता त्यावेळेस. त्याच्यामध्ये बघा, राजाफड, गोट्या ज्ञानबा गीते, सनी देवडे, सोमनाथ सलगिरे, रघुफड हे मेन आहेत. आणि त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे 20-25 जण वेगळे होते. आणखीन एवढे जण असताना त्यांनी येऊन अचानक घरावर आमच्या हमला केला आणि हल्ला करून त्याच्यामध्ये गोळीबार सुरू झाला. त्यांनी गोळ्या वगैरे हे केल्या. मग माझं म्हणणं एवढं आहे, त्या ठिकाणी म्हणजे बघूनसुद्धा जर आपल्याला जर खोटं ठरवत असले तर हे करतात. तेव्हा माझ्या मिस्टरांना गोळी लागली आणि ते खाली बसले होते. त्या पिरियडमध्ये बापू आंधळेला त्यांच्याच एक जणांनी गोळी मारली आणि ते फरार झाला. तो काय म्हणला, एवढंच बोलला की जाताना की अण्णाने जेवढं काम सांगितलं होतं तेवढं झालेलं आहे, चला आता, आणि तिथून ते पळत सुटले. अच्छा, मात्र हे सगळं होत असताना जे गोटागुत्तेचा उल्लेख केला त्याच्या संदर्भात तुम्ही काय तक्रार दिली का? नेमकं काय पोलीस अधीक्षकांना सांगितलं? काय तुमचं एक पत्र देखील समोर येत होतं? हो, त्याच्यावरले गुन्हे किती आहेत, काय काय, म्हणजे आजचा तो माणूस मको का लागण्यासारखा माणूस आहे. किती गुन्हे, काय परिस्थिती? आता ती लिस्ट दिली मी सरांसोबत. तर एवढं हे असताना देखील तो माणूस बिंदास फिरत होता परळीमध्ये. म्हणजे भीती नाही आहे का? म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी घरात दरवाजे लावून बसायचं का? आणि ह्या लोकांनी बिंदास फिरायचं का? म्हणजे हे कुठल्या टीव्हीची कोणत्या पिक्चरची शूटिंग तर नाही आहे ना. अशा पद्धतीने सगळं काही चालू आहे परळीमध्ये. आपण पाहतो हे जे आरोप आहेत हे धक्कादायक आरोप आहेत आणि परळीमध्ये काय वस्तुस्थिती आहे, वास्तव काय चालतं याचा देखील मीरा गीते यांनी उल्लेख केलेला आहे. विशेष कारागृहामध्ये जी मारहाणीची घटना घडली होती त्या घटनेमध्ये काय काय घडलं, कुणी कुणाला मारलं आणि त्यानंतर कुणी कुणाला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं, या सगळ्या गोष्टीचा जो काही संपूर्ण जो काही इतिहास आहे तो या मीरा गीते यांनी सांगितला. आणि या संदर्भात त्या न्यायासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा कारागृह प्रशासन, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला आहे आणि मुख्यमंत्र्याला देखील आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी केली जाते. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.